काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते। मी मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे। तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे। म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या 3 पक्षामध्ये चांगला संवाद आहे आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही। आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ आणि जर काँग्रेसचा काही विषय असेल जागा वाटपा संदर्भात तर तो आम्ही दिल्लीत बसून सोडवू। सर, एनडीए की तरफ से पहले कांग्रेस शिवसेना की तरफ से बयान आया सीट शेयरिंग को लेके, फिर कांग्रेस की तरफ से आया। कल सुप्रिया सुले बोली हैं कि मीटिंग्स हो रही हैं दिल्ली में और 8 से 10 दिन में सीट शेयरिंग को लेकर तो अच्छी बात है ना। उसी को लेकर सुप्रिया जी ने अगर कहा है कि महाविकास आघाड़ी में सीट शेयरिंग के ऊपर कोई मतभेद नहीं है और जल्दी ही उस बारे में घोषणा हो जाएगी, तो मैं स्वागत करता हूँ। हम सब स्वागत करते हैं, हम सब एक हैं और वज्रमुठ जो है हमारी महाविकास आघाड़ी की वही हमारी ताकत है। 1-2 सीट के लिए हम कोई तनाव निर्माण नहीं करेंगे हमारे आघाड़ी में। सर, काँग्रेसचे अनेक लोक भाजपाच्या संपर्कात आहे, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असं राधाकृष्ण पाटील। हे पहा, राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले। ते शिवसेनेमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। तेव्हा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार जाण नसते ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात। त्यांचं अख्खं आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे, मग ते शिवसेनेत आले, मग भारतीय जनता पक्षात गेले, तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार? कोण जातंय कोण राहतंय हे येणारा काळ ठरवेल। आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा। सर, पंतप्रधान मोदी आता निवडणुकीचा प्रचार दक्षिणेकडून करणार आहेत, संख्याबळ जिथे कमी असतं तिकडनं सुरुवात करणार। सर बघा, प्रधानमंत्री आहेत, त्यांच्याकडे सर्व साधनं आहेत। दक्षिणेकडून काय त्यांनी दक्षिण ध्रुवावरून केला किंवा जे चांद्रयानवर सोडलेलं आहे तिथून जरी प्रचार केला तरी त्यांना कोण अडवणार? ते काही करू शकतात। अमर्याद सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे, यंत्रणा आणि साधनं आहेत। ते वर जे आपलं चांद्रयान गेलं आहे किंवा दक्षिण ध्रुव आहे तिथून सुद्धा प्रचार करू शकतात। सर, असदुद्दीन ओवैसी ने ये कहा है कि मस्जिदों को पॉपुलेटेड रखें, अपने बंदों को कहा है कि वहाँ पे ज़्यादा से ज़्यादा तादाद में खड़े रहे क्योंकि उनकी जो मस्जिदें हैं वो शायद उनसे ले सकते हैं, ऐसा उन्होंने कहा। मुझे नहीं लगता ऐसा कुछ होगा। मुझे नहीं लगता है कि जो उनके मन में जो डर है, लोगों के मन में जो डर पैदा हो रहा है या किया जा रहा है वो एक राजनीति है। ज़रूर अयोध्या में राम मंदिर बना है, लेकिन उसका मतलब ये नहीं कि और किसी धार्मिक स्थान के ऊपर कोई जाकर कब्जा करेगा। ठीक है, चलो। सर, एक कार सेवक जो थे 31 इयर्स पहले वो एब्सकॉन्डिंग थे, अभी उनको अरेस्ट किया गया है, कैसे देखते हैं इस चीज? क्या देखेंगे, अभी छोड़ दीजिए। मराठा आरक्षणाबाबत एक सातवीं नोटिस ईडी की तरफ से आई है, उनकी चुनौती बढ़ रही है। किसकी? झारखंड के सीएम। झारखंड के सीएम को नोटिस आती है, लेकिन जिसको ऑलरेडी नोटिस गए थे वो आप महाराष्ट्र के कैबिनेट में, ये आप फर्क समझ लीजिए। जिनको ईडी ने बुलाना चाहिए और बुलाया था पहले वो सब आप भारतीय जनता पार्टी के साथ है, कैबिनेट में है, मंत्रिमंडल में है, और जो भाजपा के साथ बीजेपी के साथ नहीं है उनको आप बुलाकर तंग कर रहे हो। सर, मराठा आरक्षणामध्ये बैठक बोलवली आहे, संवाद साधत होते। जागा वाटपावरून मवियामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं, तर दिल्लीमध्ये जागा वाटपावरती अंतिम निर्णय होणार असल्याचं सुद्धा राऊत म्हणतात।